नमस्कार सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या भागामध्ये मापाच्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची तर ते मी सांगणार आहे. तर नंबर टाकून घ्यायचे. नंबर टाकून घ्यायचे आणि त्याच्यासमोर ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची आहे. 2 नंबरला बाही लांबी घ्यायची आहे. 3 नंबरला दंडगेर घ्यायचा आहे. 4 नंबरला हातीघेरचं माप घ्यायचं आहे. तर 5 नंबरला पुढचा गळा घेतला आहे आणि 6 नंबरला पाठीमागचा गळा घ्यायचा आहे आणि नंतर 7ला कमर घेरचं माप घ्यायचं आहे. तर असे माप वहीवर सगळे लिहून घ्यायचे आहे अगोदर आणि त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागच्या भागाचं माप घ्यायचं आहे. तर असंच मी पाठीमागच्या भागाचं माप घेताना तर पाठीच्या भागाला 1 इंच ॲड करायचं असतं. तर आपल्याला थोडं ताणून माप घ्यायचे. तर असं स्ट्रेट ठेवून 13.5 इंच माप येत आहे. तर 13.5 इंच माप घ्यायचं आहे. 13.5 इंच आणि त्याच्यात 1 इंच ॲड करायचं आहे आणि 2 नंबरला बाही लांबी घ्यायची आहे. तर पहा, बाही लांबी घेताना शोल्डरपासून 6 इंच बाही लांबी आहे. तर बाही लांबी 6 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे. आता दंडगेरचं माप घ्यायचं आहे. तर दंडगेर आहे 5 इंच. तर दंडगेर 5 इंचच घ्यायचं आहे. तर आता पुढच्या फ्रंट साईडने आपल्याला माप घ्यायचं आहे. हुक लावून ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे. तर हातीघेरचं माप मोजताना मुंड्यापासून ते हुकपट्टीपर्यंत 9 इंच अंतर करत आहे. तर 9 इंच हातीघेरचं माप आहे. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन 1.5 किंवा 2 इंच आपण घेत असतो. त्याच्यानंतर पुढचा गळा मोजायचा. तर पुढचा गळा मोजत असताना आपल्याला क्रॉसमध्ये पुढचा गळा 7 इंचाचा आहे. पुढचा गळा 7 इंच घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पाठीमागचा गळा घ्यायचा आहे. तर पाठीमागचा गळा आपल्याला असा क्रॉसमध्येच मोजायचा आहे. तर 9.5 इंच पाठीमागचा गळा आहे आणि कमर घेर आपल्याला 15 इंचाचा कमर घेर आहे. तर आपल्याला डबल करून 30 इंच कमर घेर पूर्ण माप 30 इंचाचं होत आहे. तर आपले हे माप घेऊन झाले. तर तुम्हाला जर असे माप घ्यायचे माहीत नसतील, काही मैत्रिणी शिकत आहेत, त्यांना अशा प्रकारे माप घ्यायची लवकर लक्षात येत नाही. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ पाहून नक्कीच लक्षात आला असेल. तर ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि कमेंट करा. तर तुम्हाला आणखी कोणते भाग पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच रोज नवीन व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.